हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे ॲडव्होकेट नेहा आणि आपण बघताय थिंक लॉ फ्री. आज आपण एक वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्ही लीगल मॅगझिन्स बद्दल कधी ऐकलेत का? लीगल मॅगझिन्स काय असतात, त्यांचा वापर कुठे जास्त होतो? तर चला आज आपण ते जाणून घेऊया. लीगल मॅगझिन्स म्हणजे लीगल मॅगझिन्स मीन्स एस्टॅब्लिश प्रिन्सिपल ऑफ लॉ. लीगल कायदेशीर मॅगझिन्स या कायद्याचे स्थापित तत्व असतात. आज आपण काही महत्त्वाच्या लीगल मॅगझिन्स बघूया. फर्स्ट, इग्नोरेन्शिया जुरिस नॉन एक्सक्यूजा. इट मीन्स दॅट इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज. म्हणजेच काय तर एखाद्याला जर कायद्याचं ज्ञान नसेल आणि त्याने एखादा गुन्हा केला तर कायद्याचं ज्ञान नाही हे त्या गुन्ह्यासाठी एक्सक्यूज होऊ शकत नाही. ही मॅगझिन इग्नोरेन्शिया लेगिस नॉन एक्सक्यूजाट म्हणून पण ओळखली जाते. सेकंड, इग्नोरेन्शिया फॅक्ट एक्सक्यूजाट. इट मीन्स दॅट इग्नोरन्स ऑफ फॅक्ट इज अन एक्सक्यूज. म्हणजेच काय, जर एखादी फॅक्ट इग्नोर झाली तर ते एक्सक्युजेबल आहे. याचाच अर्थ असा, जर एखाद्याने एखादी चुकीची गोष्ट केली आणि त्याला त्यातला फॅक्ट माहित नसतील तर ते पनिशेबल नसेल. ऍक्टस नॉन फेसिट्रियम निसी मेन्सेट्रिया. इट मीन्स दॅट फिजिकल ऍक्ट विथ अ गिल्टी माइंड कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स. याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीने कुठलाही गुन्हा केला, जोपर्यंत तो गिल्टी माइंडने केलेला नसतो तोपर्यंत तो त्या गुन्ह्यासाठी गिल्टी होऊ शकत नाही. फोर्थ, वॉरंटी नॉन फिट इंजुरिया. इट सिम्पली मीन्स दॅट ही हू कन्सेंट कॅन नॉट कंप्लेन. म्हणजेच इच्छुक व्यक्तीसाठी ते चुकीचं नाही. म्हणजे जो व्यक्ती जाणून बुजून किंवा स्वतःच्या इच्छेने धोका पत्करतो, कायदा त्याच्या बाजूने कधीच नसतो. फिफ्थ, ऑडी अल्ट्रम पार्डन. इट सिम्पली मीन्स दॅट justice is seen to be given only after hearing the other side. Audi altrum partem is an Latin term. म्हणजेच काय तर दुसरी बाजू ऐकल्याशिवाय न्याय दिला गेला असं म्हटलं जाऊ शकत नाही. 6. Memo debet essa judex in proper causa sua. It literally means that no one should be judged in their own case. म्हणजेच काय तर कोणीही त्यांच्या स्वतःच्या केसमध्ये जज होऊ शकत नाही. It is popularly known as rule against bias. आज आपण काही या महत्त्वाच्या लीगल मॅगझिन्स बघितल्या आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक लॉ स्टुडंटच्या लीगल मॅगझिन्स या टिप ऑफ टंग असल्या पाहिजे. लीगल मॅगझिन्स या केव्हा वापरल्या जातात? या कायदा अप्लाय करण्यासाठी किंवा जजमेंट देण्याच्या वेळेस देखील लीगल मॅगझिन्सचा जास्त प्रमाणात वापर होत असतो. आय होप तुम्हाला या लीगल मॅगझिन्स समजल्या असतील. अजून जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील लीगल मॅगझिन्स काय आहे ते सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची फेवरेट मॅगझिन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.